तर सध्याला चालणारं सगळ्यातलं टॉपचा विषय म्हणजे सखा पाटलाचं. 35 भाकऱ्या खात होता, एवढं दूध पित होता आणि बांधभर हागत होता. सुका पाटील 35 भाकरी खात होता आणि पाणी प्यायचं नाही, दूधच. लगेच आता हागला तर कोणाला उचलायचं नाही, बांध भरून हागाय बसला बांधा तर बांधगाच भरत होता. तर लई लोकांना हे खोटं वाटतंय. कारण खरं सांगायचं म्हटलं तर बॉडी बिल्डिंग आणि कुस्ती ह्यो गेम असे आहेत की याच्यात घर खायला लागतंय. आता भरपूर पोरं माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात की दादा आम्ही आमचं वजन वाढेना. मग मी त्यांना काय सांगतो की नाही तुम्ही कमी खात असशील. ती म्हणतात नाही हो आम्ही 4 चपात्या खातो, 6 चपात्या. हे तुमचं लई खाणं आणि एका पैलवानाचा किंवा एका बॉडी बिल्डरच्या खाण्यामध्ये केवढा अंतर आहे बघा. मला लक्षात आहे पप्पा, तुम्हाला लक्षात आहे काय ते दादाचं लग्न ठरत नव्हतं, मी 35 चपात्या मी दिवसाला 35 ते 40 चपात्या खात होतो, भाकऱ्या नाही चपात्या खात होतो. तर माझ्या भावाचं लग्न ठरवत होते आणि आमची मम्मी सगळे ड्रेस येणार, ह्यो माझा पोरगा ह्यो बॉडी बिल्डिंग करतोय, ह्यो 35 चपात्या खातोय, एवढा लादा मी म्हणतोय. माहीत आहे ना पप्पा तुम्हाला आठवण आहे? आमच्या बाबाला पुरीच देत नव्हते, एवढ्या चपात्या कोण करणार म्हणून कराटे जाऊन. तर हे हाय. आणि मला लक्षात आहे मी कधी कधी जेव्हा म्हणजे माझं कॉम्पिटिशन राहायचं आणि मी फक्त प्रोटीन डाएटवर राहायचो आणि मी चपाती काय नाही खायचो, तर 120 अंडी खातो तुम्ही. आठवण आहे पप्पा तुम्हाला? ते कुकर भरून लावत होती मम्मी अंडी. हां पप्पा काय करायचे आमच्या ते पिवळ टाकायचं नको म्हणून बुट्टीत भरून वरती ठेवायचे, ते कावडे येऊन खायचे म्हणून. तर पहिला 15-20 दिवस लई आले कावडे. त्याच्यानंतर आईला म्हणलं नाही त्यांनी ह्याचं काय अंडी खाऊन संपेना बाबा म्हणून ती यायचीच बंद केली. आणि त्या वर्षी बहुतेक ते महासाठी ठेवले ते वडे बी शिवाला कावडे आले नाही, ती एवढी अंड्यांची पिवळी खूप कंटाळलेली ती आमच्या घराकडे. तर बॉडी बिल्डिंग किंवा कुस्तीमध्ये हे हाय असं खायला लागतंय. ह्यो गेम साधा नाही आहे. आणि तुम्ही पहिल्याच्या जमान्यामध्ये जे बाजीप्रभू देशपांडे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना एकत्र घेऊन लढले. तुम्ही बाजीप्रभू देशपांडे रात्रभर कसं लढले, 300 मावळे घेऊन 20,000 फौजेशी कसं लढले, तानाजी मालुसरे कडा चढले आणि वर जाऊन लढून गड जिंकले. कशी एवढी ताकद राहायची कशी. तानाजी मालुसरेंनी वाकलेली पार सरळ केली. हां, महाराणा प्रतापनी भैलोल खानला 1-2 कट केला. म्हणजे विचार करा त्यांचं खाणं पिणं कसं असेल. तर पहिल्याच्या लोकांचं खाणं जबरदस्त होतं. तर तुम्ही जी 1-2 चपात्या खाताय आणि तुम्ही विचार करताय किंवा आम्ही बॉडी बिल्डिंग करतो, तर तसं होत नाही. आजकालच्या बॉडी बिल्डरांकडे ती आणि आजकालच्या पैलवांकडे पहिलेसारखी ताकद आणि पहिलेसारखं शरीर का नाही आहे म्हटलं तर आजकाल लोक शिकलेत नाही, वजन करून खातात. आणि म्हणजे माझ्याकडे एक डायलॉग आहे, आमचे सर मला म्हणायचे जोखून खातात आणि कुत्तून हाकतात, तुमची काय बॉडी होणार रे असं म्हणायचे ते. म्हणजे पहिल्याच्या जमान्यामध्ये आणि आत्तामध्ये भरपूर फरक आहे. मी सुद्धा ज्या टायमाला 35 चपात्या खात होतो किंवा 20-25 चपात्या खात होतो